नमस्कार. आज आपण एस्थेटिक्स मेडिस्पामध्ये आहोत. आमच्याबरोबर जे ग्रहस्थ आहेत त्यांची आता नुकतीच रायनोप्लास्टी झालेली आहे. 6 आठवडे झालेले आहेत रायनोप्लास्टी करून आणि ते त्यांचा अनुभव सांगतील. नाकाला तुमचा काय प्रॉब्लेम होता? नाकाला एकतर श्वास घ्यायला त्रास होता. ऑलमोस्ट 5-6 वर्ष झालं हे होतं आणि माझं 10 वर्षापूर्वी हे झालं, सर्जरी झाली झाले ते सरळ करायला म्हणूनच ते सर सेप्टोप्लास्टी झाली होती. बरं. तुम्ही कसं शोधून काढलं आम्हाला? माझ्या मिसेसने सरांची कॉन्फरन्स मध्ये अटेंड केली होती IMA मध्ये आणि ते माझं प्लॅनिंग गेले 1.5-2 वर्ष चालू होतं की हे करायचंय कुठेतरी म्हणून, पण राईट डॉक्टर्स मिळत नव्हते किंवा रेफरन्स मिळत नव्हता म्हणून ते राहिलं होतं. आणि मिसेसने अटेंड केल्यानंतर त्यांनी बघितल्यावर पहिल्या दिवशी मी पहिलं आले ते सांगितलं की डॉक्टर चांगले त्यांनी भरपूर एक्सपिरियन्स आहे, त्यांच्या या टाईपचं सर्जरी केलेल्या आहेत, केसेस केलेल्या आहेत, तू अपॉइंटमेंट घे. मी तिला न सांगता तुमची तिकडे बाणेरची अपॉइंटमेंट घेतली आणि तिथे येऊन फर्स्ट कन्सल्टेशन केलं आणि मग कॅन गो अहेड. कन्सल्टेशन कसं वाटलं? मी आता माझे मिसेस डॉक्टर असल्यामुळं आणि बरेच मित्र कंपनी पण डॉक्टर असल्यामुळे मी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जातो. इव्हन पुण्यामध्ये पण चांगल्या हॉस्पिटलमध्ये पण गेलो आणि छोट्या क्लिनिक्समध्ये पण गेलो बरेचसे. ॲम्बियन्स फार चांगला आहे, स्टाफ एक्सपिरियन्स आहे आणि म्हणजे त्यांचं काय म्हणतात ना, इंटरॅक्शन विथ द पेशंट खूप छान आहे. म्हणजे वन ऑफ द युनिक थिंग की काय होतं, बघितलेलं असतं त्यामुळं तुमचं दोन्ही पाण्याचा पण स्टाफ छान आहे आणि इथला पण मॉडेल कॉलनीतला पण स्टाफ फार छान आहे. त्यांचं नाक सेप्टम खूप वाकलेलं होतं. प्रिव्हियसली एक सर्जरी पण झाली होती, त्यामुळे आम्हाला रिब रिकन्स्ट्रक्शन करायला लागलं. तुम्ही एक मटेरियलच नव्हतं त्याला सरळ करायला, तर बरगडी वापरून सरांची हे केलेली आहे, आपण रायनोप्लास्टी केलेली आहे आणि अजूनही सूज आहे टोकावर, नाकाच्या टोकावर. तर त्याला एक 6 महिने लागतात, 3 ते 6 महिने लागतात. तर ब्रीदिंग कसं आहे तुमचं? सुंदर. म्हणजे एक जो प्रॉब्लेम होता की ब्रिदिंग करताना सुद्धा त्रास होत होता, तो आता गेले ऑलमोस्ट 15-20 दिवस मला आय एम फीलिंग हॅपी आणि कम्फर्टेबल. तर आपण मॉर्फिंग वापरलं. मॉर्फिंगमध्ये आपण दाखवलं कसं व्हायची शक्यता आहे, तर ते एक दाखवलं आणि सर्जरीच्या वेळेला यूज एंडोस्कोप्स आणि ऑल द लेटेस्ट इक्विपमेंट्स. आता पूर्वत कामाला लागला. किती दिवसात तुम्ही कामाला लागू शकलात? मी 4 days यू थोडंसं बँडेज होतं पण स्टिल कम्फर्टेबल झाला. नेक्स्ट डे कम्फर्टेबल होतं, फक्त बँडेज होतं म्हणून बाहेर जाता येत नव्हतं. पण 4th day आय स्टार्टेड वर्किंग. प्रॉब्लेम नाही. एक जे तुम्ही मगाशी सांगायचं राहिलं की मी जर फर्स्ट कन्सल्टेशनला आलो होतो त्यावेळी आय डोंट एक्सपेक्ट की मी असं काहीतरी मी बघितलं नव्हतं की फोटो काढून ते तुम्ही दाखवलं मला की प्रॉब्लेम काय आहे आणि हाऊ यू विल रिपेअर विथ दी काय म्हणतात बाकीच्या सॉफ्टवेअर, प्लस तुम्ही काही केसेस तुमच्या झालेल्या त्याचं पण दाखवून दॅट गिव्ह मी म्हणजे कॉन्फिडन्स की हा की बाबा. आणि मे बी तेच सेम कारण असेल की माझ्या मिसेसने मला रिकमेंड केलं की त्यांचा एक्सपिरियन्स या टाईपच्या केसेसमध्ये भरपूर आहे आणि त्यामुळे म्हणजे आय एम फीलिंग हॅपी. गुड. थँक्यू व्हेरी मच फॉर शेअरिंग युअर थॉट्स. थँक्यू सर.